आणि यानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेतून एक मोठी बातमी समोर येतेय। मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव हे बेकायदेशीरपणे शासकीय नियमांचं उल्लंघन करून उपायुक्त पदावरती रुजू झाले होते। त्यावर आमदार अनिल परब यांनी हिवाळी अधिवेशनात प्रश्न विचारताच जाधव यांच्याकडचा उपायुक्त पदाचा पदभार काढून मूळ पदावरती त्यांना रुजू करण्यात आलं। संजय जाधव यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन विभाग, माहिती व जनसंपर्क विभाग, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक विभाग, समाज विकास विभाग, मागासवर्गीय विभाग, रात्र भेगर निवारा असे महत्त्वाच्या विभागांचा पदभार देण्यात आला होता। संजय जाधव तांत्रिक पदावरती उद्यान अधीक्षक म्हणून भरती झाले होते। कायदेशीररित्या तांत्रिक पदावर भरती झालेला कोणताही अधिकारी अतांत्रिक पदावरती येऊ शकत नाही असा नियम आहे आणि तरीही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी संजय जाधव यांना पाठीशी घालत बेकायदेशीरपणे वेतनवाढ आणि पदोन्नती दिली। राजकीय वरदहस्तामुळे उपायुक्त पदावरून अतिरिक्त पदापर्यंत जाण्याचं स्वप्न जाधव पाहत होते, मात्र आता हे स्वप्न धुळीला मिळालेलं आहे। श्री संजय जाधव यांना मुख्य उद्यान अधीक्षक या पदाची पदस्थापना बदली न करता पुन्हा उपायुक्तपदी बेकायदेशीर नियुक्ती केलेली आहे। सभागृहात उपस्थित केलेल्या आयुधावर निर्णय होऊनही प्रशासकीय पातळीवर कारवाई करण्यात जाणून-बुजून विलंब केला जात आहे। याबाबत मी सदर बाब पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सभागृहासमोर आणत आहे। अनिल परब यांनी हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात उपस्थित केल्यानंतर आता संजय जाधव यांची मूळ पदावरती नियुक्ती करण्यात आलेली आहे। उपायुक्त संजय जाधव यांना हा दणका देण्यात आला आहे। माझी कशी घेणार तू सामान्य मला काय माझं काय रोल नाही त्याच्याशी सामान्य प्रशासन छोटी तर द्या तर माझी कशी घेणार तू सामान्य मला काय माझं काय आमदार अनिल परब साहेब यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विधान परिषदेमध्ये हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला आणि त्याबद्दल त्यांचा उपायुक्त पदाचा कार्यभार काढण्याची आम्ही मागणी केली होती, ती आज पूर्ण झाली असे दिसते।